विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलवर. आज आपण क्लास 7 सब्जेक्ट इंग्लिश यामधील 4.2 बेबीज पँगोलिन्स नाईट आऊट ह्याचा पार्ट 2 बघणार आहोत. पार्ट 1मध्ये आपण बघितलं होतं की बेबी पँगोलिन आणि त्याची मम्मा रात्रीच्या वेळेला ते बाहेर निघतात आणि ते कशासाठी तर अँट खाण्यासाठी, त्यांचं बाहेरचं भक्ष्य जेवण करण्यासाठी ते बाहेर रात्रीला निघतात. आणि त्यावेळेला त्यांना काय अनुभव येतो ते सगळं एक्सपिरियन्स तो मम्मा आपल्या बेबीला समजून सांगत असते. त्यानंतरचा पार्ट आपण आता पार्ट 2मध्ये बघूया. तर आपण आपल्या व्हिडिओला इथे सुरुवात करणार आहोत. आपला नेक्स्ट पॅरेग्राफ आहे, गुड बेबी रिमेंबर धिस इज द प्रॉपर फूड फॉर अस पेंगोलिन. आता मम्मा त्याला म्हणायला लागली की हां बरोबर, आता तू व्यवस्थित खातो आहे आणि हे आपल्यासाठी हे खूप चांगलं फूड आहे असं मम्मा त्याला समजून सांगायला लागली. वी डोंट हॅव अ टीथ लाईक अदर ॲनिमल्स सो दॅट इज व्हॉट वी ईट. आपल्याला दुसऱ्यांसारखे दात नाही, दुसऱ्या ॲनिमल्सना दात आहेत पण आपल्याला आहेत का नाही, म्हणून आपल्याला आपल्या या स्टिकी टंगनेच आपल्याला आपलं अन्न खावं लागतं असं मम्मा त्याला एक्सप्लेन करायला लागली. जस्ट देन मम्मा स्मेल्ड समथिंग इन अ ट्राईस म्हणजे असं काहीतरी मम्मानी, ट्राईस म्हणजे क्विकली, ठीक आहे. तर तेव्हा मम्मानी कशाचा तरी स्मेल घेतला आणि पटकन त्याला ट्राईस शी पुल्ड हर बेबी टू हर सेल्फ अँड हेल्ड हिम क्लोज टू हर बेली. आता मम्माला कशाचा तरी स्मेल आली आणि तिने इन अ ट्राईस म्हणजे पटकन क्विकली तिने काय केलं, त्या आपल्या बेबी पँगोलिनला आपल्याजवळ घेतलं आणि आपल्या बेली म्हणजे आपल्या पोटाजवळ तिने ओढून घेतलं. She hid behind a rock and pulled her long body together into a tight ball. आता ती कुठे गेली, आता तिने आपल्या बेबीला घेतलं आणि ती एका दगडाच्या मागे जाऊन लपली आणि तिने आपली बॉडीला पुल्ड हर लॉंग बॉडी टुगेदर इंटू अ टाईट बॉल म्हणजे तिने आपली जी लांब बॉडी होती त्या बॉडीला जवळ केलं, आकुंचन केलं आणि तिला एका टाईट बॉलसारखं तिने स्वतःला तयार करून घेतलं स्वतःमध्ये. ती आपल्या बॉडीला तसं तिने तयार केलं. एनीवन वूड थिंक शी वॉज जस्ट अनदर पीस ऑफ अ रॉक. आणि जर अनोळखी व्यक्ती तिथून गेला तर त्याला ते लक्षात येईल का की इथे पँगोलिन आहे? नाही, त्यांना असं वाटेल की इथे दुसऱ्या प्रकारचा एखादा दगडच पडलेला आहे. अशा प्रकारे तिने आपल्या बॉडीला शेप देऊन दिला होता. आफ्टर अ व्हाईल द स्मेल डिमॅनिश म्हणजे रिड्यूस, कमी झाल्यानंतर आता थोडा वेळ झाला आणि त्याचा तिला जो स्मेल आला होता तो आता कमी झाला होता. रिड्यूस म्हणजे कमी झाला. इट सेम्स टू कम फ्रॉम अ सेफ डिस्टन्स आणि आता त्याला वाटायला लागलं की हां आता इथून आपल्याला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. मम्मा लूजन हर टेल अ बिट अँड लिसन केअरफुली. आता मम्माने आपली जी बॉडी आकुंचन केली होती, एखाद्या दगडाप्रमाणे ते आपल्या बॉडीला शेप दिला होता. आता मम्माने आपली बॉडी, आपली टेल तिने थोडीशी लूज केली अँड आपल्या बेबीला समजून सांगितलं. काय म्हणाली, लिसन केअरफुली लाईक शी सेन्स अ ब्राईट लाईट पासिंग ऑन अँड विथ इट सम साऊंड्स. आता तिने आपल्या मुलाला सांगितलं कारण की आपलं बेबी फर्स्ट टाईम बाहेरून आलं होतं, फर्स्ट टाईम तो बिळातून बाहेर आला होता आणि तिला ते प्रत्येक गोष्ट समजून सांगत होती. आता ती त्याला समजून सांगते आहे की आपल्याला कशाची भीती आहे, देन तिला स्मेल कशा प्रकारचा आला, ह्या गोष्टी तिने सगळ्या एक्सप्लेन करून सांगितल्या होत्या. आता मम्मानी काय म्हटलं, इट सेम टू कम फ्रॉम अ सेम डिस्टन्स. मम्मा लूजन हर टेल अ बिट अँड लिसन केअरफुली आणि तिने आपली बॉडी सैल केली आणि आपल्या बेबीला म्हटलं की लिसन केअरफुली. शी सेन्स्ड अ ब्राईट लाईट पासिंग ऑन आणि तिला असं जाणवलं की आपल्याजवळून एक कोणता तरी लाईट जातो आहे. अँड विथ इट सम साऊंड आणि त्याच्याबरोबर काहीतरी आवाजसुद्धा येतो आहे. तर हा आवाज कशाचा आहे, लाईट कुठून येतो आहे, या गोष्टीची माहिती ती आपल्या बेबीला द्यायला लागली. शी अनकर्ल्ड हरसेल्फ व्हेरी व्हेरी कॉशियसली अँड लेट द बेबी गो. आता तिने काय केलं, आपल्या बेबीला जेव्हा आता कोणत्याही प्रकारचा धोका नाही हे तिने बघितलं आणि तेव्हा तिने आपल्या बेबीला आपल्याजवळ आधी पोटाजवळ ओढून पकडलं होतं, आता तिने त्या बेबीला मोकळं सोडलं होतं. डू यू नोट द स्मेल जस्ट नाऊ. आता ती त्याला समजून सांगते की आता जो स्मेल आला होता तू त्या गोष्टीचा स्मेल कशाचा आहे तुला आठवतं आहे का? रिमेंबर इट बेटर दॅन एनिथिंग एल्स.
आता हे नेहमीसाठी तुला लक्षात ठेवावं लागेल की हा स्मेल कशा प्रकारचा आहे. दिस इज द स्मेल ऑफ अ मॅन. आणि हा स्मेल कोणाचा आहे? मॅनचा आहे, मनुष्यांचा हा स्मेल आहे. सम ऑफ धेम आर विकेड बियॉन्ड द मेजर्स. आता तिने म्हटलं की काही त्यांच्यापैकी हा जो स्मेल आपल्याला आत्ता आला होता, हा स्मेल कोणाचा होता? मनुष्याचा होता. आणि त्यांच्यापैकी काही जण विकेड म्हणजे काही दुष्ट असतात. ठीक आहे. दे सर्च फॉर अवर होल्स ऑर नेस्ट अँड डिग देम अप. ते पुष्कळसे असे लोक काय करतात की ते आपले नेस्ट किंवा आपले होल्स असे आपल्या नेस्ट किंवा होलच्या शोधात राहतात आणि ते डिग देम अप आणि त्यांना तिथे खोदतात. दे किल अस, ईट अवर फ्लेश अँड सेल अवर स्केल्स टू अर्न लोड्स अँड लोड्स ऑफ मनी. आता ते कशासाठी खोदतात? आपली घरं कशासाठी खोदतात? ते किल अस, ईट म्हणजे आपल्याला खाण्यासाठी ते आपल्याला मारतात. अवर फ्लेश अँड सेल्स अवर सेल्स टू अर्न लोड्स अँड लोड्स मनी. आणि आपले जे हे सेल्स आहे, आपले जे स्केल्स आहे, खवले आहेत, त्यांना विकून ते खूप सारे पैसे कमवतात. ह्युमन थिंग्स अवर स्केल्स आर मेडिसिनल. आणि मनुष्यांना असं वाटतं की आपल्या शरीरावर जे खवले आहेत ना, ते मेडिसिनमध्ये यूज होतो, म्हणून ते नेहमी आपल्या शोधात राहतात. म्हणून त्यांच्यापासून सावध राहा, ही सगळी माहिती ती आपल्या बेबीला समजून सांगत होती. देन नेक्स्ट पेजवर आहे नेक्स्ट पॅरेग्राफ. लॉंग ॲगो when only tribal people living in the jungles knew about us, the situation was not so bad. आता ती त्याला समजून सांगून राहिली की पूर्वी यांचे जे पूर्वज होते, ट्रायबल्स होते, म्हणजे आदिवासी लोक होते, ते सुद्धा जंगलमध्ये राहायचे. त्यांना आपल्याबाबत माहिती होती, पण त्यावेळेसची कंडिशन एवढी खराब नव्हती. त्यावेळेस आपल्याला एवढी भीती नव्हती, कारण आजचा मनुष्य हा हुशार झालेला आहे आणि ते स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्यांना मारून टाकतो. पण त्यावेळेसचे आदिवासी लोक ते असे करायचे का? ते जंगलात राहायचे, त्यांना सगळं माहिती राहायची, पण कंडिशन एवढी खराब नव्हती. मम्मा पँगोलिन आपल्या बेबीला समजून सांगते ही सगळ्या गोष्टी. दे टू कुल्ड ॲनिमल्स बट नॉट फॉर ग्रीड. ते सुद्धा ॲनिमल्सला मारायचे, पण त्यांच्या लोभापायी किंवा त्यांना ग्रीड म्हणजे ते हावरट नव्हते. नाव यू हॅव टू बी ऑन युअर गार्ड अगेन्स्ट ग्रीडी पीपल सच ॲज दोज वी स्मेल जस्ट नाव. तर आता मम्मा त्याला समजून सांगते आहे की अशा ग्रीडी पीपलपासून तुला स्वतःचं संरक्षण स्वतःच करावं लागेल. म्हणून ते संरक्षण करण्यासाठी काय करावं लागेल? जो स्मेल आला ना, तो स्मेल तू आपण लक्षात ठेव आणि जसा तुला स्मेल आला तसाच तू आपलं प्रोटेक्शन करायचं. वेन वी स्टेप आउट फॉर द नाईट टाईम वॉन्डरिंग, दे फ्लॅश हार्श टॉर्च लाईट टू स्पॉट अस अँड देन शूट अस विथ देअर गन्स. आता रात्रीच्या वेळेला जेव्हा आपण फिरायला निघतो तेव्हा ते काय करतात? आपल्या अंगावर, आपल्या शरीरावर टॉर्चचा लाईट मारतात, खूप मोठा असा टॉर्च मारतात. त्या लाईटमुळे आपण स्टेडी होतो आणि त्यांना त्या अंधारामध्ये सुद्धा टॉर्चमुळे दिसते आणि त्या बंदुकीने ते आपल्याला मारतात. दीज वेअर सेम विकेड पीपल हॅव डिस्ट्रॉईड अवर हॅबिटाइट्स अँड क्लिअर्ड अवे जंगल्स. अशा काही दुष्ट मनुष्यांनी काय केलेलं आहे की आपले हॅबिटाईट आहे, म्हणजे आपले जे घरं आहेत हे सुद्धा त्यांनी नष्ट केलेले आहेत आणि क्लिअर्ड द जंगललासुद्धा त्यांनी नष्ट करण्याचं काम केलेलं आहे. असा हा मनुष्य दुष्ट आहे. हे सगळं कोण सांगते आहे? मम्मा पँगोलिन आपल्या बेबीला सगळं समजून सांगते आहे, इन्स्ट्रक्शन्स देते आहे की असा मनुष्य आल्यानंतर आपण काय करायचं, कशी प्रिकॉशन घ्यायची, हे सगळं एक्सप्लेन करते आहे. देन देर इज नो रूम फॉर अस टू बिल्ड अवर होम्स अँड टू रोम अराउंड एनी मोर. देर इज नो रूम फॉर अस टू बिल्ड अवर होम्स. आता तिथे आपल्यासाठी काही जागा नाही आहे. अँड टू रोम अराउंड एनी मोर, कारण की हा मनुष्यच असा आला आहे की त्यांनी काय केलं की सगळं हॅबिटाईट म्हणजे सगळे नॅचरल होम्स आपले होते ते डिस्ट्रॉय केले, जंगलसुद्धा साफ केलं. म्हणून आता आपल्याला राहण्यासाठी आपले स्वतःचे घरसुद्धा नाही आणि जंगल नसल्यामुळे आपण असं मोकळेपणाने निवांतपणे फिरू शकतो का? नाही. लाईफ इज नाऊ फुल ऑफ अ हार्डशिप. आता पूर्ण कसं झालेलं आहे की खूप कठीण जीवन झालेलं आहे आपलं. यू कॅन नेवर टेल वेन समवन लर्किंग अराउंड माईट किल यू. आता ते काय म्हणतात? यू कॅन नेवर टेल वेन समवन लर्किंग अराउंड माईट किल यू. म्हणजे लर्किंग म्हणजे गुप्तपणे,
चुपचाप. तर आपण असं बोलू शकत नाही, कधी कोण चुपचाप येईल आणि आपल्याला मारेल याची गॅरंटी आपल्याला नाही. म्हणून बी वॉर्न्ड बेबी, बी केअरफुल. आता ते आपल्याला सांगते आहे की केअरफुल राहा, कॉशियस राहा, कारण की असा मनुष्य नेहमी आपल्याला त्रास देत राहतो. नेक्स्ट पॅरेग्राफ. These men don't realize we are their helpers. We remove millions of ants and termites for them. आता ती मम्मा सांगते आपल्या बेबीला की या मनुष्यांना कळतच नाही की आपण त्यांची हेल्प करतो. आपण हेल्प कशा प्रकारे करतो? वी रिमूव्ह मिलियन्स ऑफ ॲन्ड्स अँड टर्माइट्स फॉर देम. आपलं अन्न काय आहे? टर्माइट्स आहे, ॲन्ड्स आहे, आपण ते खातो. त्यामुळे जे हे मिलियन्स ॲन्ड्स आहे, टर्माइट्स आहे, त्यांना नष्ट करण्याचं काम आपण करतो. म्हणजे एक प्रकारे आपण काय करतो? या मनुष्यांना हेल्पच करत राहतो. परंतु हे त्यांना लक्षात येत आहे का? नाही. उलट ते आपल्याला मारण्याचा प्रयत्न करतात. दे विल स्पेंड ह्यूज अमाऊंट टू डू दॅट देमसेल्स बट वी विल नॉट स्पेअर अस. त्यांना म्हणजे मम्मा सांगते आहे की त्यांना हे जे कृत्य करतो आहे मनुष्य, त्यांना त्याच्यासाठी खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. बट विल नॉट स्पेअर अस, म्हणजे आपण याकडे काही करू शकत नाही, तर जाऊ दे. मे गॉड गिव्ह देम गुड सेन्स, म्हणजे देव त्यांना चांगली सद्बुद्धी देव, असं ती त्यांना आपल्या बेबीला सांगत आहे. ते काहीही करत असलं तरी त्यांना जाऊ द्या, कारण की त्यांना तर त्यांच्या कर्माची फळं तर त्यांना भोगावीच लागणार आहेत आणि त्यामुळे देव त्यांना चांगली सद्बुद्धी देवो. बेबी वन मोर थिंग. आता ती पुन्हा त्यांना सांगते आहे की आणखीन एक गोष्ट बरं का. देअर आर सम गुड पीपल टू. म्हणजे आतापर्यंत मी जे सांगितलं की मनुष्य आपल्या घरं उद्ध्वस्त करतो आहे, जंगल नष्ट करतो आहे, आपली प्रजाती नष्ट व्हायला लागली आहे, पण सगळेच असे असतात का? नाही. तर देअर आर सम गुड पीपल टू. तिथे काही चांगले पीपलसुद्धा असतात, चांगली लोकंसुद्धा असतात. दे नो अवर इम्पॉर्टन्स इन फूड चेन्स इन नेचर. काही लोक आहेत की ज्यांना याचं महत्त्व कळत आहे. फूड चेन म्हणजे जी अन्नसाखळी असते त्याच्यामध्ये आपलं महत्त्व काय आहे त्याचं इम्पॉर्टन्स त्यांनासुद्धा आहे. दे स्ट्राईव्ह टू मेक अवर लाईफ इझियर टू हेल्प अस टू ग्रो इन नंबर्स. आता ते काय करतात की दे स्ट्राईव्ह टू मेक अवर लाईफ इझियर. ते खूप प्रयत्नशील आहेत की आपलं आयुष्य चांगलं सुखकर व्हावं यासाठी आणि आपली प्रजाती, आपले नंबर्स वाढावे यासाठी ते प्रयत्नशील आहेत, असं ती मम्मा आपल्याला बेबीला समजून सांगते आहे. ती सांगते आहे की इथे काही चांगले लोकंसुद्धा आहेत. आणि नंतर काय म्हणते आहे ती. आता मम्मा सांगते आहे की सह्याद्री निसर्ग मित्र अँड अदर ऑर्गनायझेशन इन महाराष्ट्र रन अवेअरनेस कॅम्पेन्स विथ द हेल्प ऑफ द फॉरेस्ट डिपार्टमेंट. आता अशा काही ऑर्गनायझेशन्स आहे आणि सह्याद्री निसर्ग मित्र ही ऑर्गनायझेशन आणि यासारख्या आणखीन काही ऑर्गनायझेशन आहे की जे फॉरेस्ट डिपार्टमेंटसोबत त्यांना हेल्प करतात. तर कशासाठी? की यांच्या महाराष्ट्रामध्ये जनजागृती व्हावी यासाठी कॅम्पेन घेतले जातात. दे होल्ड मीटिंग्स इन विलेजेस अँड अर्ज पीपल टू प्रोटेक्ट अस. ते गावामध्ये काय घेतात? मीटिंग्स घेतात आणि आपल्याला प्रोटेक्ट कसं करावं यासाठी लोकांमध्ये जागृती पसरवतात. दे पुट अप पोस्टर्स विथ दीज मेसेजेस एव्हरीवेअर अँड हँड अवर पॅम्पलेट्स. ते काय करतात? लोकांमध्ये पोस्टर्स, आपले पोस्टर्स जागोजागे चिपकवतात, ज्यामुळे लोकांना मेसेज मिळेल आणि आपले पॅम्पलेट्स लोकांमध्ये डिस्ट्रीब्यूट करतात, त्यामुळे लोकांमध्ये अवेअरनेस येईल. दे ट्राय हार्ड टू स्टॉप द इंटरनॅशनल स्मगलिंग. अशी ऑर्गनायझेशन काय करतात की इंटरनॅशनल स्मगलिंग, आंतरराष्ट्रीय जी स्मगलिंग होते त्याच्यासाठी स्टॉप करण्यासाठी ते प्रयत्नसुद्धा करतात. दे सेट अप मॉडर्न ट्रॅप कॅमेराज टू गेट अवर फोटोग्राफ्स अँड स्टडी अस. आता ठिकठिकाणी त्यांनी असे फोटोग्राफ्स लावलेले आहेत, कॅमेराज लावले आहेत, जेणेकरून आपली स्टडी करता यावी, या लोकांना सोपं जावं यासाठी ते कॅमेरेज सेट केलेले आहेत. आय डू होप दिस गुड पीपल विल सक्सीड इन देअर वर्क. म्हणजे मला आशा आहे की अशा लोकांना त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना सक्सेस नक्कीच मिळो. Our life will be easier and our नीत अँड किन विल फ्लरिश. त्यांच्या या प्रयत्नामुळे आपलं आयुष्य सुखकर सोपं होणार आहे आणि आपली येणारी पिढी ही फ्लरिश होईल, चांगली फुलणार आहे. कम बेबी, दॅट्स इनफ फॉर टुडे. आता ती मम्मा म्हणते आहे की आजच्यासाठी भरपूर झालं. इट्स गेटिंग लेट. आता आपल्याला खूप वेळ होत आहे. डीड माय लव रिलीज द टर्माइट्स.
माझ्या बाळाला आजची आवडली की नाही डिश टर्माइशची. वी विल रिटर्न हिअर टुमारो नाईट. आता मम्मा म्हणते आहे की आता आपण उद्यासुद्धा इथे येणार आहे बरं का. नाव वी मस्ट रीच होम बिफोर द डे ब्रेक्स. आता दिवस उजाळायच्या आधी आपल्याला घरी पोहोचावं लागेल. आणि हा लेसन अशा प्रकारे भाऊ काटदारे यांनी लिहिलेला आहे की ज्यामध्ये एक मनोगत व्यक्त केलेलं आहे पॅन्डोलिन यांचं. आणि इथे तुम्हाला या लेसनमध्ये काही डिफिकल्टी असेल, काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर विचारू शकता. इथे आपला लेसन कंप्लीट झालेला आहे. थँक्यू.